प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिंदे अजित पवार गट कमळ चिन्हावरती लढणार का या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीच खळबळजनक चर्चा सुरू झालेली आहे. ती चर्चा म्हणजे शिंदे गट आणि अजित पवार गट भाजपच्या कमळ चिन्हावरती लढू शकतो. अर्थातच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट हे सत्तेमध्ये भागीदार आहेत. जर येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजित पवार गट किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाला आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर मोठा संघर्ष करावा लागू शकतो. परंतु या संघर्षापूर्वी या दोन्ही गटांना अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावं लागू शकतं. सध्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर इतर शिवसेनेच्या 15 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची सुनवाई विधिमंडळामध्ये सुरू आहे आणि येणाऱ्या 10 जानेवारीपर्यंत त्यावरती निकाल येऊ शकतो. जर एकनाथ शिंदे यांच्या सहित शिवसेनेचे इतर 15 आमदार अपात्र ठरले तर अर्थातच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार. आणि अर्थातच निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष जो एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलेला आहे किंवा एकनाथ शिंदे यांचा गट हाच अधिकृत शिवसेना म्हणून जो शिक्का निवडणूक आयोगाने मारलेला आहे तो दावा यामुळं आपोआपच फोल ठरणार आहे. त्यामुळं जर एकनाथ शिंदे यांच्या सहित इतर 15 आमदार अपात्र ठरले तर अर्थातच एक उद्धव ठाकरे गटाचा विजय होणार आहे आणि शिवसेना हा पक्ष त्यामुळं अर्थातच उद्धव ठाकरे गटाकडे जाऊ शकतो. ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्या सहित इतर 15 आमदारांच्या अपात्रते संदर्भामध्ये जो निर्णय येईल तशाच प्रकारचा निर्णय हा अजित पवार आणि त्यांच्या गटाच्या आमदारांसंदर्भामध्ये सुद्धा येऊ शकतो. त्यामुळं जर एकनाथ शिंदे हे अपात्र ठरले तर अर्थातच अजित पवार गट सुद्धा अपात्र ठरू शकतो. आणि जर येणाऱ्या काळात आपलं राजकीय भवितव्य या दोन्ही गटांना सुरक्षित ठेवायचं असेल तर या दोन्ही गटांसमोर त्यामुळं 2 मार्ग खुले असू शकतात. एक तर स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणे किंवा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणे. अर्थातच गेले 1-1.5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक चर्चा दबक्या स्वरूपात सातत्याने ऐकायला मिळते. ती चर्चा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सहित म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार खासदार हे भाजपच्या कमळ चिन्हावरती लढण्यास इच्छुक आहेत. आता ही चर्चा ऐकायला का मिळते याचं महत्वाचं कारण म्हणजे शिवसेनेचे बहुसंख्य नेते किंवा आमदार खासदार जरी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असले तरी सुद्धा शिवसेनेचं केडर, शिवसेनेचा सर्वसामान्य मतदार अजूनही मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचं एक परसेप्शन तयार झाल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या सर्व्हेमधून हे समोर येताना दिसत आहे. त्यामुळं जर येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना निवडून यायचं असेल तर अर्थातच भाजप हा पक्ष सुरक्षित ठरू शकतो. त्यामुळेच एकनाथ शिंदे गटाचे आमदार खासदार हे कमळ चिन्हावरती लढण्यास इच्छुक असू शकतात. परंतु अजित पवार गट भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरती लढण्यास इच्छुक असेल हे सध्या तरी वाटत नाही. नागपूरमध्ये भारतीय जनता पक्ष
आणि RSS यांच्यामध्ये जी एक वैचारिक बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार सहभागी झाले, परंतु अजित पवार गटाचे आमदार सहभागी झालेले नाहीत. अर्थातच अजित पवार हे आतापर्यंत काँग्रेस आणि म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाग होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत होते. भारतीय जनता पक्षाची विचारधारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही एकमेकांच्या विरोधातील विचारधारा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुले शाहू आंबेडकर, यशवंतराव चव्हाण म्हणजेच एकंदरीत काँग्रेसची जी विचारधारा आहे ती विचारधारा मानणारा पक्ष आहे. तर भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी विचारधारा मानणारा पक्ष आहे. त्यामुळे एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये आणि एकंदरीत राजकीय निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या राजकीय निर्णय घेण्याच्या आणि एकंदरीत राजकारण करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. त्यामुळं जर येणाऱ्या काळामध्ये अजित पवार गट असो अथवा एकनाथ शिंदे यांचा गट असो, त्यांना जर आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर अर्थातच त्यांना मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. परंतु अजित पवार गट जर अपात्र ठरला, म्हणजेच अजित पवार यांच्या सहित त्यांच्याबरोबर गेलेले आमदार जर अपात्र ठरले, तर अजित पवार यांना आपलं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आणि भविष्यातील आपलं राजकीय वर्चस्व अबाधित राखण्यासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष सुद्धा काढावा लागू शकतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरती आपल्याला विजय मिळू शकतो, अशा प्रकारचा विश्वास जरी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना वाटत असला तरी सुद्धा तो विश्वास अजित पवार गटाच्या आमदारांना वाटेल का, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण अजित पवार गटाच्या आमदार आणि खासदारांना आतापर्यंत शरद पवार यांच्या नेतृत्वाने निवडून दिलेलं आहे. म्हणजे शरद पवार यांच्या चेहऱ्यावरतीच ते निवडून आलेले आहेत. 3 राज्यामध्ये उत्तर प्रदेश म्हणजेच राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या 3 राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला आहे. ज्या पद्धतीनं 3 राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं काँग्रेसचं पानिपत केलं, तशाच प्रकारचं पानिपत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावरती महाविकास आघाडीचं करेल, अशा प्रकारचा एक आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना झाल्याचं दिसत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरती आणि नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यावरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष चमत्कार करू शकतो, अशा प्रकारचा आशावाद भारतीय जनता पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटत आहे. आणि याच बळावरती भारतीय जनता पक्ष हा येणाऱ्या निवडणुकीत स्वबळावरती निवडणूक लढवू शकतो, अशा प्रकारची यामुळे चर्चा सुरू झालेली आहे. अर्थातच या चर्चेमध्ये जरी दम असला तरी सुद्धा जमिनीवरील परिस्थिती किंवा प्रत्यक्षात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे किंवा राजकीय परिस्थिती भारतीय जनता पक्षाला अनुकूल आहे का? मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या 3 राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन असेल आणि एकंदरीत या हिंदी पट्ट्यांमधील राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्षानुवर्ष असणारी सरकारे असतील किंवा असणारं राजकीय वर्चस्व असेल. याच्या उलट महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा जरी जुना राजकीय पक्ष असला तरी सुद्धा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये अजून सुद्धा भारतीय जनता पक्षाला म्हणावी अशी स्वीकृती
मिळालेले दिसत नाही. म्हणजेच भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती 122 पर्यंत विधानसभा निवडणुकीत जागा घेऊ शकतो. हीच भारतीय जनता पक्षाची ताकद आहे आणि जास्तीत जास्त 30% मतदान मिळवू शकतो. हीच भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातील वास्तविक परिस्थिती आहे. 2019 लोकसभा निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये असेल किंवा एकंदरीत देशभर असेल, भारतीय जनता पक्षाला जी मते मिळाली ती भारतीय जनता पक्षाचा सर्वोच्च बिंदू ठरू शकतात अशा प्रकारचं विश्लेषण वेगवेगळ्या राजकीय तज्ज्ञांकडून केलं जात आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 2019चा रिझल्ट भारतीय जनता पक्ष पुन्हा रिपीट करू शकतो का, याबद्दल सुद्धा वेगवेगळ्या राजकीय तज्ज्ञांकडून वेगवेगळी भाकितं केली जात आहेत किंवा वेगवेगळे निष्कर्ष किंवा अनुमान व्यक्त केले जात आहेत. भारतीय जनता पक्ष येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पारचा नारा जरी देत असला तरी सुद्धा संपूर्ण देशातील राजकीय परिस्थिती पाहता आणि एकंदरीत महाराष्ट्रासारख्या लोकसभेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा राज्याच्या दृष्टीने म्हणजेच लोकसभेच्या 48 जागा महाराष्ट्रातून येतात आणि 40 पेक्षा अधिक जागा भारतीय जनता पक्षानं म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या महायुतीनं जिंकण्याचा जरी दावा केला असला तरी सुद्धा ती परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला अनुकूल अशी दिसत नाही. त्यामुळं येणाऱ्या आता सध्या परिस्थितीमध्ये म्हणजेच सध्याच्या वातावरणामध्ये भारतीय जनता पक्ष 3 राज्यामध्ये मजबूत वाटत असला आणि 3 राज्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नावावरती भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला असला तरी सुद्धा महाराष्ट्रासारख्या भौगोलिक आकारानं मोठ्या असणाऱ्या आणि राजकीय परिस्थिती उत्तरेपेक्षा वेगळ्या असणाऱ्या राज्यात भारतीय जनता पक्षाला स्वबळावरती कितीच विकृती मिळेल आणि ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे गट हा पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये एकंदरीत मिसळल्याचं जरी वाटत असलं तरी सुद्धा अजित पवार गट अजून सुद्धा आपलं स्वतंत्र अस्तित्व राखून ठेवण्याचा किंवा आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठीच प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांचा गट असेल किंवा अजित पवार गट असेल यांना कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष सामावून घेणार आणि त्यांच्याशी कशा पद्धतीनं वाटाघाटी आणि भागीदारी करून निवडणूक लढवणार यावरतीच खरं तर भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातील यश अवलंबून आहे. भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात स्वबळाचा कितीही मोठा नारा दिला आणि बेंबीच्या देठापासून ओरडण्याचा प्रयत्न केला म्हणजे 40 पेक्षा अधिक जागा आम्ही जिंकू शकतो, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळावरती बहुमत प्राप्त करू शकतो, अशा जरी वल्गना केल्या तरी सुद्धा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि उत्तर भारतामधील आणि विशेष करून हिंदी पट्ट्यातील राजकीय परिस्थिती यामध्ये प्रचंड भिन्नता आहे. ज्या पद्धतीनं कर्नाटक, तेलंगणा या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला तशा प्रकारचा पराभव महाराष्ट्रात सुद्धा करावा लागू शकतो. कारण महाविकास आघाडीचं आव्हान जरी भारतीय जनता पक्षासमोर कमकुवत वाटत असलं तरी सुद्धा शरद पवार यांचं राजकीय कौशल्य, उद्धव ठाकरे यांची जनतेमध्ये असणारी भावनिक साथ किंवा त्यांना असणारा जनतेचा पाठिंबा आणि एकंदरीत काँग्रेस पक्षाचं महाराष्ट्रातील जी काही मुळे घट्ट आहेत यामुळं आणि विशेष करून महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकर यांची जर साथ मिळाली तर महाराष्ट्रात येणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षांचा पराभव होऊ शकतो अशा प्रकारची समीकरणं सुद्धा बनवू शकतात. त्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय समीकरण आणि महाराष्ट्रातील जमिनीवरील किंवा
प्रत्यक्षातील परिस्थिती आणि 3 हिंदी राज्यातील किंवा उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जी अनुकूल अशी राजकीय परिस्थिती आहे तशी अनुकूल परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींचा करिश्मा असो अथवा भारतीय जनता पक्षाचं संघटन असो, भारतीय जनता पक्ष स्वबळावरती निवडणुकीमध्ये यश किती मिळवेल याबाबत खरतर शंका घेण्यास अधिक वाव आहे. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.